नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, तर चक्क आता तिलोत्तमाने मागितली सावलीची माफी। तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तुम्हाला माहीतच असतं की ही तिलोत्तमा आपल्या सावलीचा किती तिरस्कार करत असते, कारण की सतत तिला नावं ठेवत असते। काही जरी घरात चांगलं झालं तरी तिला अजिबात देखील क्रेडिट देत नाही, सगळं काही क्रेडिट स्वतः ओढून घेत असते आणि म्हणत असते की हिने काहीच केलेलं नाहीये। पण हे सगळं घडत असताना तरी आपली सावली सगळ्यांची कामं मनसोक्त मोकळ्यापणाने करत असते। तिच्या मनामध्ये कोणाबद्दल देखील कपाट काहीच देखील नसतं। पण हे सगळं मात्र त्या तारा आणि ऐश्वर्याच्या मनामध्ये सगळं काही चालू असतं, कारण त्या दोघींना देखील सावलीला पहिलं त्या घरातून बाहेर काढायचं असतं, कारण की त्यांना माहीत असतं की सगळ्यांचा जीव मात्र सावलीत अडकलेला आहे। कोणी जरी झालं तरी फक्त सावली सावली करत असतात, त्याच्यामुळे त्यांना सगळ्यात अगोदर सावलीला घरातून बाहेर काढायचं असतं। पण मित्रांनो, तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की ह्या ऐश्वर्याने आतापर्यंत एवढे प्रयत्न केलेले असतात की त्यांच्या आता मेंदळे कुटुंबामध्ये अजूनपर्यंत वंशाला दिवा नसतो, कारण की त्यामुळे मात्र तिलोत्तमा खूप नाराज झालेली असते। तिलोत्तमाला वाटत असतं की या घरामध्ये कधी बाळ जन्माला येईल का नाही याचंच तिला खूप मोठं टेन्शन असतं। पण एकीकडे पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की आता सावली आनंदाची बातमी देते, कारण की मित्रांनो सावली आता प्रेग्नेंट होणार आहे आणि ती सगळ्यांसाठी आनंदाची बातमी देणार आहे। त्यावेळेस मात्र हे ऐश्वर्याचं थोबाड पाहण्यासारखं होतं, कारण की ऐश्वर्या म्हणते की वाटेल ते प्रयत्न जरी लागले तरी मी ह्या घरामध्ये बाळ जन्माला येऊन देणार नाही, काही करायला लागलं तरी मी ते करण्यासाठी तयार आहे। असे सगळं काही हे ऐश्वर्या मूर्खासारखं बोलत असते, पण तिला माहीत नसतं की आता कितीतरी वर्षाच्या नंतर त्या घरामध्ये बाळ जन्माला येणार आहे आणि तिने किती जरी प्रयत्न केले तरी ती काही देखील वाकडं करू शकत नाही, कारण की आपल्या सावलीच्या पाठीमागे विठ्ठलाची भक्कमपणे श्रद्धा असते आणि विठ्ठल तिच्या पाठीमागे प्रत्येक हाकेला धावून येत असतो, हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे। त्याच्यामुळे हे सावलीचं ही तारा आणि ही ऐश्वर्या काही देखील करू शकत नाही वाकडं, हे सगळ्यांना माहीतच असतं। पण आता मित्रांनो, पुढे पाहायला भेटेल की तुम्हाला चक्क आता तिलोत्तमा सगळ्यांसमोर सावलीची माफी मागते, कारण की सावलीला तिने आत्तापर्यंत एवढी नावं ठेवलेली असतात आणि शेवटी आता तीच तिची माफी जाऊन मागते, कारण की तिला माहीत असतं की या घराला वंशाला देवा मात्र फक्त सावली देऊ शकते, बाकी कोणी देखील नाही। त्यावेळेस मात्र आता सगळ्यांसमोर माफी देखील मागते आणि म्हणते की मी आत्तापर्यंत तुझ्यावरती खूप अन्याय केला सावली, त्याच्यामुळे मला माफ कर आणि वाटेल तर मला शिक्षा देखील दे। तुम्हाला ही सगळी अपडेट पुढे पाहायला भेटेल, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, कारण की मित्रांनो भेटूया पुढील अपडेटमध्ये, ते पण सगळ्यांच्या अगोदर। धन्यवाद।